चला मुलांनो, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 1चं जे नवीन टेक्स्टबुक आलेलं आहे अकॉर्डिंग टू द NEP. त्या बुकमधील 3.1 पोम अँड द पोम नेम इज ऑपोजिट्स. ओके, लेट्स जस्ट लिसन अँड रिपीट विथ मी. You say yes and I say no. You say stop and I say go. You say fast and I say slow. We are the opposites. You say day and I say night. You say dark and I say bright. You say heavy and I say light. We are opposites. तर चला आता थोडंसं त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया. ऑपोजिट्स मीन्स वॉट, ज्याला आपण मराठीत म्हणतो विरुद्धार्थी शब्द, किंवा आपण ज्याला हिंदीमध्ये म्हणणार विलोम शब्द, है ना. तर बघा, यू से येस, आय से नो. सो कोणते अपोजिट वर्ड्स आले? येस ऑपोजिट नो. यू से स्टॉप, आय से गो. स्टॉप ऑपोजिट गो. येसचं अपोजिट काय होतं? नो. स्टॉपचं अपोजिट गो. यू से फास्ट, फास्ट अँड आय से स्लो. फास्ट ऑपोजिट स्लो. वी आर ऑपोजिट्स. आम्ही सगळे ऑपोजिट्स आहोत. यू से डे अँड आय से नाईट. डे अपोजिट नाईट. डे मीन्स दिन. डे म्हणजे काय? दिवस. अँड नाईट म्हणजे रात्र. डे अपोजिट नाईट. डार्क, यू से डार्क अँड आय से ब्राईट. डार्क मीन्स वॉट? डार्क म्हणजे काय असतं? एकदम डार्क कलर. आणि ब्राईट म्हणजे काय? फिक्का. डार्क अपोजिट ब्राईट. यू से हेवी अँड आय से लाईट. हेवी मीन्स, हेवी म्हणजे जे वजनदार असतं त्याला आपण म्हणतो हेवी. जसं एखाद्या वस्तूचं वजन असेल, ही मुलगी उचलत आहे बघा, है ना, हे कसं आहे? वजनामध्ये खूप जास्त आहे म्हणून हेवी. ऑपोजिट लाईट. हे मुलाच्या हातामध्ये काय आहे? एक छोटंसं पंख आहे. पंख कसं असतं वजनाला? एकदम लाईट, हलकं फुलकं असतं, है ना. सो हेवी ऑपोजिट लाईट. वी आर ऑपोजिट्स. आम्ही सर्व ऑपोजिट्स आहो. खूप सोपी अशी पोम आहे मुलांनो. यात काहीही अगदी असं खूप विचार करण्यासारखं नाही आहे. खूप खूप सोपी आहे आणि लर्न करायला पण खूप सोपी आहे. तर तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ बघून 2-3 वेळा जरी रिपीट केली तरी तुमची सहज रिपीट होऊन जाईल. तर तुम्ही सर्वांनी हे करायचं आहे. तर चला, मला आता ऑपोजिट वर्ड सांगा सर्वांनी. नाईट अपोजिट काय येणार? डे, है ना. एक मिनिट. नाईट अपोजिट काय येणार? डे, है ना. फास्ट अपोजिट स्लो. त्यानंतर स्टॉप अपोजिट गो. डार्क अपोजिट ब्राईट. डार्क अपोजिट ब्राईट. हेवी अपोजिट लाईट, है ना. इथे काही एक्स्ट्रा वर्ड्स पण आपल्याला दिले आहेत, जसे नियर अपोजिट फार. नियर म्हणजे काय? जवळ. फार म्हणजे दूर. अप अपोजिट डाऊन. अप म्हणजे वरती, डाऊन म्हणजे खाली. इन अपोजिट आउट. इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. हॉट अपोजिट कोल्ड. हॉट म्हणजे गरम आणि थंड म्हणजे कोल्ड म्हणजे थंड. बिग अपोजिट स्मॉल. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा. वेट अपोजिट ड्राय. अगदी सोपी अशी पोम आहे विद्यार्थ्यांनो. सर्वांनी छान लर्न करायची आहे. आणि व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट टाका, म्हणजे मी असंच छान छान व्हिडिओ सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन येईल. चला मग तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.